2023 पासून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेवरती प्रशासक राज आहे आणि या प्रशासकाच्या काळामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामधील अनेक समस्यांचा पाठपुरावा न झाल्यामुळे या सगळ्या समस्या जैसे थेच राहिल्यात। यामध्येच कृष्णा नदीमधील शेरी नाल्याचा प्रश्न असो किंवा मग शहरामधील विस्कळीत होणारा पाणी पुरवठा, ट्रॅफिकची समस्या हे सगळं कायम आहे। शहरामधल्या वेगवेगळ्या समस्यांवरती सांगलीकरांना नेमकं काय वाटतंय जाणून घेऊया। महापालिका निवडणुकीकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। आपण सध्या सांगली महापालिका क्षेत्रामधील समस्याबाबत सांगलीकरांशी संवाद साधणार आहोत। एकतर बराच काळ प्रशासक या महापालिका क्षेत्रामध्ये राहिलं, काय परिस्थिती राहिली या प्रशासक काळामध्ये सांगली शहराची विकासाच्या बाबतीत? मूलभूत ज्या गरजा आहेत लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, ज्याच्यामध्ये रस्त्यामध्ये कुत्री फिरत असतात त्यांच्यावर कुठं त्या महापालिकेचं बंधन नाही, स्वच्छ पाणी मिळत नाही, रस्ते बऱ्यापैकी इलेक्शनच्या काळामध्ये थोडे रस्ते झालेले आहेत, तरी पण ज्या गटरीच्या समस्या आहेत काही आपल्या मी ज्या प्रभागामध्ये 17 मध्ये राहतो त्या प्रभागामध्ये एक महावीर उद्यान म्हणून एक सुंदर जी लोकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, महिलांसाठी सुंदर बाग आहे। पण त्या बागेमधल्या ज्या काही गोष्टी आहेत बऱ्यापैकी स्थानिक नगरसेवकांनी बऱ्यापैकी केलेल्या आहेत, पण ज्या मूलभूत गरजा आहेत तिथं जे त्या फिरण्याचा ट्रॅक असो किंवा नवीन नवीन झाडं असो, काही स्पीकर मोडून तुडून पडलेले आहेत, काही तिथं देखभाल कुठली नाही, जेवढं काम त्या बागेमध्ये लोकांसाठी पाहिजे होतं ते आमच्या दृष्टिकोनात दिसत नाही आहे। म्हणजे कोर्टपासून आश्रमपर्यंतचा जो रोड आहे त्या रोडमध्ये थोडंसं ओढा असल्या कारणानं तो रस्ता लवकर खराब होतोय। त्याची दुरुस्ती जी आहे ती जितक्या लवकर करता येईल तेवढी करणं, कारण जाताना वाहतुकीला खूप अडचणी येतात। आम्हाला माधवनगर ते सांगली येताना सांगली माधवनगर ब्रिज क्रॉस करून पुढं सांगलीकडे येताना खूपच रस्त्यावर खड्डे ते झालेले आहेत, ते दुरुस्त व्हावे अशी माझी विनंती आहे। पक्षी उद्यानाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। पक्षी उद्यानाचं पण काम चालू ह्याच्यात आहे आता। त्याचबरोबर इथं त्रिकोणी बाग जे देशपांडे उद्यानाच्या इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं पण आता टेंडर झालेलं आहे आदरणीय अजितदादांच्या निधीतून। तिथलं काम असू दे, आत्ता माझे मित्र जे बोलले इथं सियाराम की इथं महावीर उद्यान आहे, महावीर उद्यानमध्ये पण 1 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि ज्या मूलभूत तिथं सुविधा पाहिजे आहेत तिथं प्रशासनाचं दुर्लक्ष झालं आहे। मध्ये तर 1 महिनाभर कोण कामगार इथं कामाला आले नव्हते, नागरिकांची फार हाल झाले आणि आत्ता ह्याच्या 1 कोटीमधनं जे मूलभूत तिथं काही गरजा पूर्ण करायच्या आहेत त्या आपण तिथं पूर्ण करून घेतोय। लहान मुलांसाठी खेळणी असू दे, ट्रॅक, हे पण आपण इथं पूर्ण करतोय। 2011 नंतर ज्या 1.5 कोटी रुपये खर्च केला त्याच्यानंतर आत्ता परत तो निधी खर्च करून हे सगळे डागडोजी करून घेणार आहे। मला काय वाटतं? मी प्रभाग क्रमांक 9 मधून आहे। प्रभाग क्रमांक 9 मधून गटाराची व्यवस्था व्यवस्थित वेळोवेळी स्वच्छ होत नाही, त्याची तरी नगरसेवकांनी थोडी दखल घेऊन तिथले सगळे व्यवस्थित करून घ्यावे। तर एकूणच जो सूर आहे, जो या ठिकाणी विकास जो झाला होता, ज्यामध्ये डागडुजी खास करून जी प्रशासक काळामध्ये होणं गरजेचं आहे, मग त्यामध्ये उद्यान असो, पक्षी उद्यानासारखे प्रोजेक्ट असो, ते पूर्णत्वास गेलेले नाहीयेत हीच खंत नागरिकांनी व्यक्त केली। याशिवाय रस्ते, पाणी, भटक्या कुत्र्यांचा विषय, प्रदूषणाचा विषय, पाण्या प्रदूषणाचा विषय हा तर सांगली महानगरपालिकेमधील ज्वलंत प्रश्न आहेत। ते मात्र प्रश्न या ठिकाणी या प्रशासक काळामध्ये रखडले गेल्याचे देखील खंत नागरिक व्यक्त करतायत। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।